आहे तू आता? काय करणार आहे? मागवले, थांब, आल्यावर दाखव ते गाणे हात लावून. सो मी आज बनवणार आहे मक्याचं उपीट. तर चला काय काय लागणार आहे ते पण बघूयात. आणि सगळ्यात अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर खूप दिवसात आज ह्यांना होती सुट्टी, तर मग सकाळी म्हटलं की उपीट बनवूयात. तर मग आज मक्याचं उपीट बनवणार आहे. तर कसं बनवते, काय काय साहित्य टाकते, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल. कारण की काय होतं की ही रेसिपी आहे ही खूप भागात बनवत नाहीत आणि म्हणजे आमच्या इकडे बनवतात. मी माझ्या लग्नाच्या आधीच कधी बघितली पण नव्हती आणि कधी खाल्ली पण नव्हती, म्हणून म्हणते पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर आज यांना सुट्टी होती, तर मग हे सकाळचं नाश्त्याच होतं आणि संध्याकाळी गेलो आम्ही हॉटेलमध्ये जेवायला. तर मी तिथं अगदी थोडीशी क्लिप काढली, तेवढी काढलेली आहे तेवढीच अपलोड केली. आणि तिथं काय झालं की सॉंग्स वगैरे लावले होते. मग काय होतं सॉंग्स वगैरे आणि रुद्राचा तर डान्स चालू होता, तर मग सॉंग्स वगैरे घेतलं तर मग कधी कधी कॉपी क्लीन पडू शकतो, कॉपी ट्रॅक पण पडू शकतो. त्याच्यामुळे मग मी जास्त नाही काढला, थोडाच काढला. तर तेवढा काढला आहे तेवढा ॲड करते. तर मग हे मक्याचं उपीट बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे त्याचे मक्याचे दाणे आहेत ते सोलून घ्यायचेत. आणि म्हणजे कोणी धुवून घेतं कोणी नाही घेत, तर मी त्याला स्वच्छ धुवून घेतलं. आणि आता आपल्याला हे काय करायचं आहे, उकळीमध्ये फोडून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं म्हणजे जास्त बारीक नाही करायचं, थोडंच म्हणजे ह्याला हब्बडचोबड म्हणतायत तसं थोडंसं कुटून घ्यायचं आहे. आणि जर जास्त बारीक केलं तर टेस्ट नाही लागत आहे. आणि माझ्याकडे होती छोटीशी उकळी, आलं वगैरे ती हे करायची, चेचायची. तर मग मी काय केलं त्याच्यामध्येच, आणि हे जर मिक्सरला लावलं तर ते खूप बारीक होतं, मग ते तसं उपीट खायला चांगलं नाही लागत आहे. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, लागू द्या उशीर थोडासा, पण आपण ना ह्याच्यामध्येच करूयात. तर कधी पण करायचं असेल तर शक्यतो उकळीमध्ये किंवा उकळामध्येच करायचं, मिक्सरला लावून नाही करायचं. तर आता हे आहे म्हणजे ह्याच्या अगदी थोडं बसत होतं, तर मला ह्याला बराच वेळ लागणार होता, 15 ते 20 मिनटं ह्याला लागणार होता. तर जास्त नाही म्हणजे फक्त नाश्त्यापुरतंच बनवायचं होतं. तर तुम्ही जरी कधी नसेल बनवला ना तर नक्की बनवा, कारण की खायला पण खूप टेस्टी लागतं, खूप पौष्टिक असतं. तर मग त्याच्यासाठी म्हटलं चला आज तुमच्यासोबत ही पण रेसिपी शेअर करूयात. कधी कधी काय होतं की काही व्हिडिओ माझ्याकडनं काढणं होत नाही, त्याच्यामुळं काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर पण करणं होत नाही. तर काही वेळेस काय होतं की मोबाईलचं स्टोरेज फुल असतं, व्हिडिओ काढायला गेला की फुल स्टोरेज दाखवतो, त्याच्यामुळं ना कधी व्हिडिओ काढणं पण होत नाही. तर जे काढेल ना तर ते मी तुमच्यासोबत शेअरच करते. तर बघू शकता हे सगळे मक्याचे दाणे आहेत, मी अगदी म्हणजे थोडेसे मोठेलेच आहेत ते ठेचून घेतलेत. आणि आत्ता त्याच्यासाठी घेतलेली आहे हिरवी मिरची आणि लसूण, ते पण आपल्याला ना बारीक ठेचून घ्यायचे, तुकडे करून टाकले तरी चालतं, पण ठेचून थोडीशी टेस्ट छान येते. तर हे पण आपल्याला अगदी बारीक, हे मिक्सरला लावलं ना तरी चालतं, पण म्हटलं आता हे उडशीसाठी कुठं मिक्सरचं भांडं परत घासायला घेणार ना, म्हणून मग त्याच उकळी फक्त विसळून घेतली आणि त्याच्यातच हे पण बारीक ठेचून घेते. आणि आता आपल्याला ह्याला टाकायचं आहे मोहरी फोडणीला आणि थोडीशी हळद, म्हणजे जास्त साहित्य पण नाही लागणार आहे. आणि रुद्रांशला पण ना आवडतं, मक्याचं उपीट आवडतं त्याला, तर त्याच्यासाठी म्हटलं. आणि तोच म्हणत होता, मी म्हटलं की तुला मी भाजून देते किंवा उकडून देते, नाही मला उपीटच खायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे चला उपीट पण बनवूया. मग एक कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये ना ते चांगलं गरम तेल झालं की आपल्याला त्याच्यात टाकायचे आहे मोहरी, जिरे, म्हणजे टाकले तरी चालतात पण शक्यतो जिरे नाही चांगले लागत आहे. तर मी मोहरीच टाकते, मोहरी टाकली, मोहरी चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मेन म्हणजे कढीपत्ता पण छान लागतो, असेल तर टाकला तरी चालतो, नसेल तर नाही टाकला तरी चालतो. मग मोहरी चांगली तडतडली की मग मी लगेच ह्याच्यामध्ये जी हिरवी मिरची आणि लसूण आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकते. अगदी कमी गॅस ठेवायचा आहे उपीट बनवताना, कारण की हे उपीट लगेच कढईला चिटकतं त्याच्यामुळं. तर आत्ता फोडणी घालताना पण मी कमीच गॅस ठेवते, म्हणजे हिरवी मिरची पण लवकर ठसका उठतो त्याच्यामुळे. त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद टाकली, छान परतून घेते. आणि
जे मी मक्याचं म्हणजे सोले आहेत बारीक करून ठेवलेले ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. तर तेलामध्ये जरी थोडीशी कोथिंबीर टाकली तरी चालते किंवा ह्याला कोथिंबीर चालते. तर आता हे उपीट आहे हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि आपल्याला ना ह्याला ना 2-3 मिनटं अगदी म्हणजे कमी गॅसवरतीच आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे खूप छान लागतं, टेस्ट खूप छान लागते. आणि आपण ना ह्याचा ना म्हणजे आता पराठा पण बनवू शकतो. म्हणजे हे मिक्स सगळं करून जसं आपण बटाट्याचा पराठा बनवतो ना म्हणजे लहान मुलांना वगैरे टिफिनला द्यायला, तर तसं केला तरी पण चालतो. मी आता एखाद्या वेळेस नाही ह्याचा तुम्हाला पराठा बनवून पण दाखवेल. तर आता मी 2 मिनटं ते झाकण घालून ठेवते अगदी कमी गॅसवरती. आणि कोथिंबीर माझ्याकडनं म्हणजे अगोदरच धुवून कट करून राहिली होती म्हणून म्हटलं की चला ते थोडा वेळ झाकण घालून ठेवूयात. तोपर्यंत कोथिंबीर आहे ती पण धुवून घेतली, अगदी बारीक कट करून घेऊयात. नसेल तरी प्रॉब्लेम नाही, म्हणजे ह्या उपीटला असेल तरी चालते नसेल तरी चालते. फक्त हिरवी मिरची, लसणी आणि मोहरी एवढं पाहिजेच पाहिजे. तर मग आता बघू शकता अगदी 1 ते 1.5 मिनटं झाले झाकण घालून ठेवले. आणि आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूयात आणि अजून एकदा आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचं आहे. तेल अजून वाटलं तर अजून एखादा चमचा तेल टाकायचं, म्हणजे जास्त बुडाला पण चिटकत नाही आणि टेस्टीला पण छान लागतं. तर फक्त आपल्याला ह्याला ना छान 2-3 वेळेस ना झाकण घालून छान शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे कच्चं राहू नाही म्हणून, लहान मुलांना वगैरे द्यायचं असेल तर कच्चं नाही राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला ह्याला म्हणजे छान 5 ते 6 मिनटं ना छान शिजवून घ्यायचं. शिजलं की उपीट खायला तयार आहे. एकदम मस्त लागते आणि खायला पण पौष्टिक आहे. मी तर 2दा-3दा सांगितलं. तर तुम्ही पण अशी रेसिपी नक्की ट्राय करा. करत असताल तर ओके. तर बघू शकता आता अजून एकदा मी ह्याला झाकण घालणार आहे आणि अजून 2 मिनटांनी ह्याला कमी गॅसवरती छान शिजवून देणार आहे. तर तुम्हाला आजची उपीटची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत पण नक्की व्हिडिओ शेअर करा. आणि बघू शकता आत्ता मी ह्याला ना 1 मिनटं परत झाकण घालून ठेवलं होतं. परत एकदा परतून घेते. म्हणजे काय होतं हे उपीट आहे ना शक्यतो कढईला थोडंसं जास्त चिटकतं. त्याच्यामुळे आपल्याला ना 1-1.5 मिनटं आणि आपल्याला ह्याला ना पाणी अजिबात नाही वापरायचं, कारण की आपण ते उकळीमध्ये बारीक म्हणजे ठेचून घेतलेलं असतं ना, त्याच्यामुळं मक्याच्या दाण्यातलं थोडंसं पाणी निघतं. त्याच्यामुळे ह्याला पाणी अजिबात वापरायचं नाही.